नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यात आज विविध भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कोणत्या भागात पावसाचा इशारा हे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। काल रविवार दिनांक 19 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झालाय। आता 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान अंदमानमध्ये मान्सून दाखल होताच वातावरण बदललंय। आज 20 मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरू झालाय, त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आज दिनांक 20 आणि उद्या 21 मे रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय। या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली। विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आयएमडीने नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।